नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वाधार योजना या योजनेबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे. सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया की स्वाधार योजना ही योजना काय आहे आणि यामध्ये कोणाला लाभ मिळतो, किती लाभ मिळतो, कोण यासाठी पात्र आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी त्यांना ₹65,000 पर्यंत आर्थिक सहाय्य हे दिले जाते. राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो, परंतु काही ठिकाणी विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10वी नंतरच्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते व त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वसतिगृहे यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जास्त पैसे देऊन स्वतःच्या राहण्याची सोय करावी लागते. परंतु राज्यातील बहुतांश कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, जे त्यांना अशक्य असते. अशा सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो व विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या या सर्व समस्यांचा विचार करून इयत्ता 11वी व त्यापुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ हा दिला जातो. दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात झालेली वाढ तसेच राज्यात शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी, 12वी, पदवी, पदविका परीक्षेमध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य असणार आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% ही असणार आहे. या योजनेचं आपण नाव पाहिलं तर या योजनेचं नाव आहे स्वाधार योजना आणि हे फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. त्यानंतर याचं जे कार्य आहे ते समाज कल्याण विभाग यांच्यामार्फत केलं जातं आणि यामध्ये लाभ जो आहे तो अनुसूचित जात व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी आहेत यांना होतो. याचा लाभ जर बघितला तर आपण शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य जे आहे ते DBTच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरवलं जातं. याचा उद्देश काय आहे या योजनेचा, तर विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर आपण बघूया राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देणे तसेच समाजातील मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा प्रचार करणे. त्यानंतर
स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील. राज्यातील जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात, त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरणार आहे. कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वांगीण विकास देखील करू शकतील. योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBTच्या सहाय्याने जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर म्हणजेच इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर, पदविका शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल. तर इथे आपण तुम्ही पाहू शकताय चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये तुम्ही बघितलं तर पहिल्या कॉलममध्ये आहे ते इथे भोजन भत्ता किती मिळणार आहे, वर्षाला निवास भत्ता किती मिळणार आहे, निर्वाह भत्ता किती मिळणार आहे आणि एकूण रक्कम किती मिळणार आहे हे तुम्ही पहिल्या कॉलममध्ये पाहू शकताय. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे यामध्ये शहरांची नावे दिलेली आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकताय मुंबई शहर असेल, त्यानंतर मुंबई उपनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता जर तुम्ही बघितलं तर 32,000 रुपयांचा भोजन भत्ता हा इथे राहणार आहे. त्यानंतर निवास भत्ता 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे मिळून जर तुम्ही मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड यामध्ये असाल तर तुम्हाला एकूण वार्षिक रुपये 60,000 रुपये हे जे आहे ते रक्कम दिली जाणार आहे. तसेच पुढचा जो कॉलम आहे महसूल विभागीय शहर व क वर्ग मनपा शहरातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर तुम्ही इथे एकूण रक्कम पाहू शकताय 51,000 रुपये हे जे आहेत ते टोटल रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक शहरानुसार ही रक्कम वेगवेगळी असू शकते. त्यानंतर आपल्याला आता खाली यायचं आहे. खाली बघायचं आपल्याला वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2,000 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देखील देण्यात येणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय अर्जदार हा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. त्यानंतर दुसरी अट आहे अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील असावा. त्यानंतर योजनेच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती आपण इथे पाहूया. राज्य फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ हा दिला जाईल. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. जातीचा प्रवर्ग जर आपण बघितलं तर स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी स्थानिक नसावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा हे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक गुण इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही इथे स्वाधार योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर इयत्ता 12वी नंतरच्या 2 वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12वीमध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य असणार आहे. 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन CGPAचे गुण असणे आवश्यक राहील. अभ्यासक्रमाचा कालावधी इयत्ता 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही 2 वर्षापेक्षा कमी नसावा हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिव्यांगांना आरक्षण देखील इथे आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
3% आरक्षण असेल। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी जी आहे ती 50% इतकी राहणार आहे। वार्षिक उत्पन्न आपल्याला इथे किती लागणार आहे, तर जे काही अर्जदार विद्यार्थी आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे हे देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण पाहूया। तर सगळ्यात पहिलं कागदपत्र जर म्हटलं तर आपल्याला आधार कार्ड इथे लागणार आहे। त्यासोबतच तुम्हाला पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकताय किंवा लाईट बिल देऊ शकताय। त्यानंतर तुम्हाला रहिवासी दाखला द्यायचा आहे, तर रहिवासी दाखलामध्ये तुम्ही डोमासाईल प्रमाणपत्र देऊ शकताय। उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुम्हाला गुणपत्रिका मागितली जाईल, मागील वर्षातील गुणपत्रिका तुम्हाला ही द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर लागेल, ईमेल ID लागेल, पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लागतील। त्यानंतर उपस्थिती प्रमाणपत्र, विद्यार्थ्याची उपस्थिती किती आहे हे तुम्हाला कॉलेजकडून घ्यायचं आहे। त्यानंतर बँक खात्याचा तपशील, बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। तहसीलदारपेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे आणि 2.5 लाखापेक्षा आतमध्ये असलेलं उत्पन्न तो दाखला तुम्हाला इथे सादर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे जातीचा दाखला विचारलेला आहे, हा देखील तुम्हाला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला जन्माचा दाखला विचारला जाईल, तर जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला शपथपत्र हे एक डॉक्युमेंट लागणार आहे। विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो देखील तुम्हाला इथे लागणार आहे। महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे। शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC म्हणजेच तुमची जो दाखला आहे शाळेचा शेवटच्या वर्गात शिकलेला तो देखील तुम्हाला इथे लागणार आहे। स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला हे इथे द्यावे लागणार आहे। त्यानंतर मेस किंवा भोजनालय, खानावळ यांचे बिलं जे आहेत त्या बिलांची पावती तुम्हाला या फॉर्मसोबत अपलोड करण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत, जी काही तुमची लास्ट एक्झाम झालेली आहे ते त्याचे रिझल्ट आहेत त्याची एक तुम्हाला इथे झेरॉक्स कॉपी किंवा ओरिजिनल लागणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे भाडे करारनामा हा सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर ही महत्त्वाची काही कागदपत्रे आहेत, ही तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा भाडेपत्र कसे बनवायचे आणि याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। त्याकरिता तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओज भेटत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।